प्रेज द लॉर्ड सर्वांना. प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्हा सर्वांना सलाम. देवाची शांती तुमच्याबरोबर असो. देवाच्या प्रिय लोकांनो, यावेळेस परमेश्वराचं वचन तुमच्या आणि माझ्यासाठी देवाने पाठवलेलं आहे. आणि आजचा विषय आहे एक आव्हान. मनुष्याच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आव्हाने येतात, वेगळी परिस्थिती येते, संकट येतात आणि मनुष्याला त्या प्रत्येक गोष्टीचा सामना करावा लागतो. कधी कधी अशी आव्हानं येतात की ज्याचा आम्ही विचारसुद्धा करू शकत नाही. काही कठीण परिस्थितीमध्ये चढउतार येतात, त्यावेळेस काय करायचं. तर बरेच जण असे आहेत की त्या परिस्थितीचा सामना करतात, तर बरेच जण असे आहेत की त्या परिस्थितीला पाठ दाखवून निघून जातात, हरतात, हार मानतात. परंतु जे आव्हानं स्वीकारतात ते नेहमी पुढे जातात. आणि अशाच प्रकारे आज ख्रिस्ती जीवनामध्ये सुद्धा तुमच्या आणि माझ्यासाठी एक आव्हान आहे. आणि ते आव्हान आहे तरुणांना जिंकणे, तरुणांना ख्रिस्ताकडे आणणे. ज्या अर्थी तुम्ही आज हा व्हिडिओ पाहत आहात किंवा हा संदेश किंवा हे ऐकत आहात, त्या अर्थी देवाची इच्छा किंवा योजना तुमच्यासाठी आहे की तुम्ही हे आव्हान स्वीकारावं, तुम्ही चॅलेंज घ्यावं. प्रभूच्या राज्यासाठी परमेश्वर तुमची वाट बघत आहे. हा व्हिडिओ डिलीट करू नका, स्किप करू नका किंवा बोर आहे म्हणून पाहण्याचं बंद देखील करू नका. तर थोडासा विचार करा पाहिल्यानंतर, आणि देव तुमच्याशी काय बोलू इच्छितो याचा विचार करा. देवाच्या प्रिय लोकांनो, मागील काही दिवसांमध्ये आम्ही पाहिलं दिल्ली या ठिकाणी, जंतर मंतर या ठिकाणी पुष्कळ तरुण मुलं एकत्र येऊन त्यांनी आंदोलन केलेलं आहे. बऱ्याच त्या ठिकाणी मुलींना मारहाण झाली, त्रास झाला, कपडे फाटले, लाठी चार्जेस झालेले आहेत. ही एक परिस्थिती अशी निर्माण झाली की त्या परिस्थितीकडे पाहिल्यानंतर नक्कीच त्या मुलांची दया आली असेल. परंतु प्रियानो, त्याच मुलांकडे किंवा तुमच्या आजूबाजूच्या तरुण मुलींकडे पहा. असे कितीतरी तरुण मुली आहेत की ज्यांचे आत्मिक आयुष्य फाटलेलं आहे, बंधनामध्ये आहेत, शारीरिक व्यसनामध्ये आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या पापाच्या चुकीच्या गोष्टींमध्ये मुलं अडकलेली आहेत. व्यसनाधीन होऊन आपल्या शरीराचा, जीवनाचा ते नाश करत आहेत. काही तरुण मुली आत्महत्येच्या तयारीत प्रयत्नित आहेत, काहींनी आत्महत्या केलेल्या देखील आहेत. शैतान या तरुण मुलांचा नाश करत आहे. आणि म्हणून त्या जंतर मंतरकडे पाहत असताना देवाचं वचन मला प्राप्त झालं. अर्थात तरुणांविषयी एक कळकळ निर्माण आहे की या तरुणांपर्यंत कोण जाईल, त्यांना कोण वाचवेल. पवित्र शास्त्रामध्ये इर्मयाचं पुस्तक 9वा अध्याय आणि 21व्या वचनामध्ये इर्मया म्हणतो, म्हणजे इर्मयाच्या पुस्तकामध्ये वचन लिहिलेलं आहे. तिथं असं लिहिलं आहे, कारण रस्त्यातील मुले व चौकातील तरुण नष्ट कराव्यास मृत्यू आमच्या खिडक्यातून आत शिरला आहे, त्याने आमच्या वाड्यात प्रवेश केला आहे. ही इस्रायल लोकांची परिस्थिती आहे. ॲक्च्युली हा वृत्तांत जर आम्ही वाचला तर इस्रायल लोकांना शिक्षा झालेली आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि या शिक्षेमध्ये तरुण लोकांना पण त्रास झालेला आहे. देवाच्या विरोधात वागणे, बोलणे, चालणे, राहणे याचा परिणाम इस्रायल लोकांना भोगावा लागलेला आहे. परंतु ह्या वेळेस आम्ही इस्रायल लोकांचा विचार न करता या वचनाला धरून थोडंसं आम्ही वेगळ्या पद्धतीने विचार करू. आणि तो विचार म्हणजे आज तरुणांच्या हातामध्ये मृत्यू आहे. तरुणांच्या जीवनामध्ये मृत्यू काम करत आहे. व्यसनाचा मृत्यू आहे, व्यभिचाराचा मृत्यू आहे, वेगवेगळ्या प्रकारचा अश्लीलतेचा मृत्यू आहे. आणि तो मृत्यू त्यांचं आत्मिक, शारीरिक, कौटुंबिक, सामाजिक जीवन नाश करून टाकत आहे. आणि हेच तरुण नरकाच्या वाटेवरती आहे. आणि मग या तरुणांकडे पाहिल्यानंतर नक्कीच जे विश्वासणारे आहेत किंवा देवावर प्रेम करणारे आहेत ते शांत बसणार नाहीत. ते या तरुणांसाठी काहीतरी करतात. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं की मृत्यू म्हणजे मरण. जगण्याची शारीरिक क्रिया थांबते आणि त्या शरीराचा शेवट होऊन जातो. मृत्यू वेगवेगळ्या प्रकारे येतो. मृत्यूचे माध्यमे वेगवेगळे आहेत. नैसर्गिक प्रकारे येणारा एक मृत्यू आहे. दुसरा अपघातामध्ये पडणे किंवा अपघात होणे. नंतर आम्ही पाहतो चक्कर येणे, आत्महत्येच्याद्वारे, किंवा स्वतःहून विष पिणे किंवा विष पाजणे, किंवा स्वतःला शस्त्राने त्रास करून घेणे, मारणे.
एखाद्या विशिष्ट आजाराने देखील मृत्यू येतो, जसं की कॅन्सर, TB, हार्ट अटॅक आणि वेगवेगळे आजार आहेत. इतरांकडून हल्ला होणे, विशेष शस्त्राने मारणे, खून करणे इत्यादी. मृत्यूचे 2 प्रकार आहेत, एक शारीरिक आणि एक आत्मिक. शारीरिक मृत्यू शरीराला संपवून टाकतो आणि आत्मिक मृत्यू जो आहे तो शरीर तर संपवतोच, परंतु आत्म्याला देखील मृत्यू प्राप्त होतो. आणि तो आत्मिक मृत्यू म्हणजे नरकाचा वाटा, नरकाच्या वाटेवर जाणे किंवा नरकामध्ये शिक्षा भोगणे. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यांचे तारण झाले नाहीत, ज्यांच्या पापांची क्षमा झालेली नाही, किंवा ज्यांनी आपलं जीवन देवाला दिलेलं नाही किंवा ज्यांना देव भेटलेला नाही, हे सर्वजण नरकामध्ये जाते. तो आत्मिक मृत्यू आहे, ज्याला दुसरे मरण असं म्हटलेलं आहे. आणि आजच्या तरुण पिढीकडे जर आम्ही पाहिलं तर पुष्कळ मुलं-मुली, तरुण मुले-मुली शारीरिक आणि आत्मिक दोन्ही प्रकारच्या मृत्यूच्या सापळ्यात अडकलेल्या मला दिसतात. त्यांना त्याचं ज्ञान नाही, त्यामुळे ते व्यसन करत आहेत, व्यसनाच्या बंधनामध्ये आहेत, लैंगिकतेच्या पापामध्ये आहेत, चैनबाजीमध्ये आहेत, गुंडागर्दी करत आहे, हाणामाऱ्या करत आहेत, नास्तिकतेने त्यांना पकडलेलं आहे. बरेच मुलं कौटुंबिक निराशेमध्ये आहेत, जीवनामध्ये निराशेने त्यांना ग्रासलं आणि याचा परिणाम काहीजण व्यसनामध्ये जात आहेत, तर काहीजण आत्महत्या करत आहेत, काहीजण स्वतःला त्रास करून घेतात, काहीजण दुसऱ्याला त्रास देत आहेत. आणि या सर्व गोष्टीमध्ये आम्हाला दिसतं की शैतान किंवा त्याचे दूत, दुष्टात्मे या मुलांचा ताबा घेऊन त्यांना वेगवेगळ्या प्रकारे वापरत आहेत. त्यांना त्या मृत्यूने गाठलेला आहे. आणि इर्माया म्हणतो त्याप्रमाणे रस्त्यातील किंवा चौकातील तरुण नष्ट करायला हा मृत्यू आमच्या मुलांमध्ये आलेला आहे. दुसरं माध्यम आहे, TV आहे, मोबाईल आहे, मीडिया आहे, ज्याने आमच्या घरात प्रवेश केलेला आहे, तरुणांच्या जीवनामध्ये प्रवेश केलेला आहे आणि चुकीच्या मार्गाने त्यांना चालण्यास प्रवृत्त केले जातात. देवाच्या प्रिय लोकांना लक्षात घ्या, हा जो मृत्यू आहे हा तरुणांना नाश करत आहे. आणि मग हे सगळं पाहिल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर किंवा बघितल्यानंतर तुमच्या मनात कधी काय हालचाल होत आहे का, की यांना कोणीतरी सांगणं गरजेचं आहे? प्रियानो, पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला काही गोष्टी पाहायला मिळतात. पवित्र शास्त्रामध्ये याविषयी काही वचनं पाहायला मिळतात. उदाहरणार्थ मत्तई 9 36 वचन येशू ख्रिस्ताविषयी तिथं दिलेलं आहे. वचन असं म्हणतं, मत्तई 9:36, तेव्हा लोक समुदायाला पाहून त्यांचा त्याला कळवळा आला, कारण मेंढका नसलेल्या मेंढरासारखे ते रंजिस्व झालेले व शिनलेले होते. या ठिकाणी येशू ख्रिस्ताविषयी सांगितलं की येशू ख्रिस्ताने लोक समुदायाला पाहिलं त्यावेळेस त्याला त्यांचा कळवळा आला. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस तुम्ही सभोवताली पाहाल किंवा पाहत असाल तर तुम्हाला त्या मुलांचा किंवा मुलींचा कळवळा येतो का? आम्हाला लोकांचा कळवळा येतो का? येशूला कळवळा आला कारण त्यांना कोणी चारणारा मेंढपाळ नव्हता आणि मेंढरांसारखी त्यांची अवस्था झाली होती. ते भटकलेले, रंजीस आलेले, त्रासलेले, निराश झालेले आणि सर्व प्रकारे गाजलेले, शिरलेले त्यांना दिसले. आजच्या तरुणांना वाट दाखवायला कोणच नाही. तरुणांचा उपयोग पुढारी लोक समाज करून घेते आपल्या फायद्यासाठी, परंतु त्यांच्या जीवनाला योग्य दिशा दाखवणारा किंवा स्वर्गाच्या राज्यात घेऊन जाणारा असा मेंढपाळ कोण नाही. कदाचित जसं येशूला ते दिसलं, आज येशू ते तुम्हाला पाहायसाठी लावत असेल की तुम्ही त्यांच्याकडे पाहावं. येशूला दिसलं ते रंजीस आलेले आहेत, भटकलेले आहेत. आणि मग 37 वचनामध्ये, मत्तई 9:37 येशू म्हणतो, तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, पीक फार आहे. शिष्यांसंगती बोलताना याचा अंतर्भाव आम्हाला असं दिसतो की या लोकांसाठी शिष्यांनी काहीतरी करायला पाहिजे आणि म्हणून तो शिष्यांसंगती बोलतो की पीक फार आहे. पुष्कळ तरुण मुलं मुली सैतानी बंधनामध्ये आहेत आणि ते एक पिकाप्रमाणे आहेत, पुष्कळ आहेत. त्यांना गोळा करणारं कोण नाही, त्यांना त्या बंधनातून सोडवणारा कोण नाही, त्यांना त्यांच्या व्यवस्थित जीवनाला मार्गदर्शन करणारा कोण नाही. आणि म्हणून येशू जर त्या शिष्यांना सांगतो, तर आज मी तुम्हाला सांगतो किंवा तो येशू तुम्हाला सांगत आहे, तरुण मुलं मुली पुष्कळ आहेत
पीक पुष्कळ आहे, तयार आहे. आता कोणीतरी कापणी करणारा पाहिजे, कोणीतरी जाणारा पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांनो, हे ऐकल्यानंतर तुम्ही असं म्हणू नका किंवा इकडं तिकडं पाहू नका की यांच्यासाठी कोण जाईल, या तरुण मुलांना कोण सांगेल, मी कुणाला तरी शोधू का, मी कुणाला तरी सांगू का, मी कुणाला तरी बोलू का, किंवा अशी प्रार्थनासुद्धा करू नका, देवा मला नको आणि दुसऱ्या कुणाला तरी पाठवा. ज्या अर्थी हा व्हिडिओ, हा संदेश तुमच्यापर्यंत आहे, त्या अर्थी हे वचन तुमच्यासाठी आहे की तुम्ही ते आव्हान स्वीकारावं, तुम्ही ते चॅलेंज घ्यावं. तुम्ही त्या मुलांसाठी स्वतःला तयार करा. थोडंसं तुमच्या लेकरांकडे पण बघा, बहिणीकडे बघा, भावाकडे बघा, काय त्यांच्यासाठी तुम्ही काय करू शकता का. आणि जर तसं असेल, तुम्ही काय करू शकत असाल, तर आज जगातल्या लेकरांकडे पण बघा. ते पण तुमचे बहीण भाऊ, ते पण तुमचे नातेवाईक आहेत आणि त्याच उद्देशाने त्यांच्याकडे पहा. आज जसे येशूला ते लोक दिसलेले आहेत, तसे तुम्हाला तरुण दिसावेत. ते नाशामध्ये, पापामध्ये खितपत पडलेले त्या मुली तुम्हाला दिसाव्यात, जे व्यसनेमध्ये आहेत. त्यांचं जीवन ते नाश करत आहेत. देवाच्या प्रिय लोकांना, तुम्ही जर पवित्र आत्म्याने भरलेले आहात, तर तुम्ही शांत बसणार नाही आणि पवित्र आत्मा देखील तुम्हाला शांत बसू देणार नाही. त्या लेकरांकडे पाहिल्यानंतर नक्कीच पवित्र आत्मा तुमच्याशी बोलेल की त्या लेकरांना तुमची गरज आहे, त्या तरुणांना ख्रिस्ताची गरज आहे. नीतिसूत्रे 24:11 म्हटलेलं आहे, ज्यांना ठार मारण्यासाठी धरून नेत असतील त्या सोडीव, ज्यांना ठार मारण्यासाठी धरून नेत असतील त्यांना सोडीव, ज्यांच्या वधाची तयारी झाली आहे त्यांचा बचाव करण्याचा साधेल तेवढा प्रयत्न कर. हे वचन तुमच्यासाठी आहे. प्रिय मित्रा, प्रिय बहिणी, हे वचन तुझ्यासाठी आहे. आज तुम्ही दुसऱ्या कोणाची वाट बघू नका, मी कोणाला तरी पाठवतो आणि सांगतो, नाही, ते तुमच्यासाठी आहे. काय म्हटलेलं आहे, त्यांचा बचाव करा, त्यांच्या बचावासाठी साधेल तेवढा प्रयत्न करा. त्यांना शुभवर्तमान सांगणे, त्यांना सत्य प्रगट करणे, त्यांच्यासाठी प्रार्थना करून त्यांना जिंकणे, याच्यासाठी होईल तेवढा प्रयत्न करा. त्यासाठी तुमचा वेळ, पैसा, तुमचं टॅलेंट खर्ची पाडा. देवाला विचारा, प्रभू मी त्या मुलांसाठी काय करू, कोणाला भेटू, कसं सांगू. पवित्र आत्मा त्याला मार्गदर्शन कर. आणि देवाची इच्छा हीच आहे की या तरुणांना तुम्ही जिंकावं. परंतु तुम्ही जर पळवाटा शोधत असाल आणि ही जबाबदारी माझी नाही, तर वचन 12 असं म्हणतं, नीतिसूत्र 24:12 म्हटलेलं आहे, आम्हास हे ठाऊक नव्हते असे म्हणशील तर हृदय तोलून पाहणाऱ्यास हे कळत नाही काय, तुझा जीव राखणाऱ्याला माहीत नाही काय, तो प्रत्येकास ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे प्रतिफळ देत नाही का. हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. तुम्ही म्हणू शकत नाही किंवा तुम्ही जर असं म्हणाल की मला माहिती नाही किंवा माझी जबाबदारी नाही, मला जमत नाही, तर वचन म्हणतं देवाला हे सर्व कळत नाही काय. देवाला सर्व समजतं तुम्ही काय करत आहात आणि देवाला हे पण समजतं की तुम्ही उठून त्या तरुणांकडे जा. काय तुमच्या शेजारी, तुमच्या कॉलेजमध्ये, तुमच्या कॉलनीमध्ये, तुमच्या कामामध्ये, घरामध्ये, शाळेमध्ये, आसपासच्या वसतिगृहामध्ये तुम्हाला अशी तरुण मुलं मुली दिसतात का की जे वधाव्यासाठी शैतान घेऊन जात आहे, ठार मारण्यासाठी त्यांना बंधनात ठेवलेलं आहे, नशेच्या, व्यभिचाराच्या, जुगाराच्या सवयींमध्ये शैतानाने त्यांना बांधून ठेवलेलं आहे. आणि जर दिसत असेल तर तुम्हाला कळवळ येऊ द्या आणि वचन सांगतं त्यांना सोडवण्याचा साधेल तेवढा प्रयत्न करा. आज तुम्हाला प्रयत्न करायचा आहे आणि प्रार्थना पण करायची. जर पवित्र आत्मा तुमच्याशी बोललेला आहे तर आज ही वाणी तुम्ही दुर्लक्षित करू नका. आणि तुम्ही जर निर्णय घेतला असेल की मी तरुणांसाठी काहीतरी करेन, तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, मला संपर्क साधा, फोन करा. मी तुम्हाला मार्गदर्शन करेन की तुम्ही कशा प्रकारे तरुणांपर्यंत पोहोचू शकता किंवा काय करू शकता. प्रियांनो, फार मोठा जमाव गोळा करण्याची गरज नाही. पहिली सुरुवात करा, स्वतःचं समर्पण करा, स्वतःचं प्रार्थना करून देवाला हाक मारा आणि समर्पण करा की प्रभू या तरुणांसाठी मला काहीतरी करायचं. यशा म्हणतो आमच्यासाठी कोण जाईल, आणि वाणी आली की हा मी आहे, मला पाठवा. आज तुम्हाला प्रश्न आहे, तरुणांसाठी तुम्ही जाल का? आणि तुम्ही म्हणू शकता का, होय प्रभू मी आहे, मी तरुणांसाठीच आहे. प्रियांनो, या ठिकाणी आम्ही थांबूया. माझं चॅलेंज आहे, मला तुम्हाला आव्हान करायचं आहे की तुमच्या जवळील, तुमच्या आसपासच्या तरुणांची जबाबदारी तुमच्यावर आहे.
आणि तुम्ही तरुणांना स्वार्थ सांगणं गरजेचं आहे. आणि यासाठी काळजी करू नका, प्रार्थना करा. पवित्र आत्मा तुम्हाला गाईड करेल, मार्गदर्शन करेल. कारण हा देव तुम्हाला आशीर्वादित करू या शिक्षणाच्याद्वारे आणि तुम्हाला प्रेरणा देऊ तरुणांमध्ये सेवा करण्यासाठी, त्यांना जिंकण्यासाठी. देव आप तुम्हाला आशीर्वादित करू. जर हा व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही माझ्यासाठी देखील प्रार्थना करा, स्वतःसाठी देखील प्रार्थना करा. आणि तुम्हाला काही मार्गदर्शन हवे असल्यास तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा फोन नंबर त्या ठिकाणी आहे, त्याच्यावरून तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा फोन देखील करू शकता. मी तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करेन. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करू आणि तरुणांना जिंकण्यासाठी तो तुमचा ह्या शेवटच्या दिवसामध्ये प्रभावीपणे उपयोग करू आणि पवित्र आत्मा तुम्हाला विशेष प्रकारे अभिषेकानं भरो आणि तरुणांना जिंकण्यासाठी एक ओझं तुमच्यावरती देऊ, येशूच्या नावामध्ये. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करू. धन्यवाद.